नमस्कार प्रेक्षक हो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का. तर आज तुम्हाला एक युनिक व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या परिसरामध्ये आपल्यापेक्षा किती हुशार मुके जीव असतात हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बरं का. तर चला पाहूया. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की बाबा मुका जीव. आता हे चित्राबाई महत्त्वाचं बरं का. आता हे चित्राबाई आणि त्याला आम्ही सवय लावली, जशी जे आपण बोलविल तशा प्रकारे तिथं हा हा होय असं केलं की थांब तिथं जाग्यावर. आणि एक मिनिटी माझी बायडी आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. बायडी 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 ऐका, ही बायडी, तिला बायडी म्हणल्यानंतर नावाने हाक मारल्यानंतर ते माझ्याकडं 100% पळत येणार बरं का. तुम्ही आता लाईव्हमध्ये पाहिलं. आता दुसरी गोष्ट, ह्या ठिकाणी विहीर आहे, त्या विहिरीचं दृश्य तुम्हाला दाखवतो थोडंसं बरं का. आणि नैसर्गिकरित्या खरंच बाबा त्या विहिरीचं काय सांगावं इतकं म्हणजे कौतुक कमीच आहे बरं का. म्हणजे आता तुम्ही म्हणसाल विहिरीचं कौतुक काय सांगतोय बाबा. तर विहिरीचं कौतुक असं सांगायचं आहे की विहीर आहे आणि या विहिरीमध्ये आपली ती गोड चिंच असते का नाही, तुम्हाला माहिती आहे ना गोड चिंच, त्याला काय म्हणते ती कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि त्याला ही पक्ष्यांनी घरटं केलेत बरं का. तेव्हा तिकडं पलीकडं बी आहेत. आणि ह्या चिंचेला बघा हे असते साखरी चिंच म्हणतात आणि साखरी चिंचेला काटा असते. मग अशी पक्ष्यांनी घरटी बांधली ते. आता ती घरटी तिथं दुसरं काहीच जाऊ शकत नाही, काहीच. म्हणजे ती अंडी पिल्लं खाण्यासाठी. म्हणजे किती ज्ञान आहे त्या पक्ष्यांना बरं का. इतकं भयानक ज्ञान असतं पक्ष्यांना. म्हणजे आपल्यापेक्षा 10 पटीने जास्त ज्ञान आहे. कोणाला नाही कोणाला तरी ज्ञान आहे, हे मात्र 100% खरं. आणि ते कशावरून कळतं, या पक्ष्यावरून बरं का. आणि एवढंच नव्हतं, आता मला तिथं हात पोचत नाही, तुम्हाला दाखवलं असतं. त्या घरट्याचं तोंड वेगळं आणि फसवण्यासाठी जाण्याचा मार्ग वेगळा असतो बरं का. आणि हे आपली मेंढरं हे असं म्हणलं की मेंढरं आपल्या माग येणार बरं का. तर या अशा प्रकारचा चारा आपण मेंढराला चारतोय. कसं काय गावताचं आहे. आणि ह्या ठिकाणी आलोय आम्ही, बरंच लांब आलोय, जेजुरी साईडला बरं का. तर इकडं चारा भरपूर भेटतोय मेंढराला. काय असल्या मधली पडकं इथं ऊसाच्या मधनं, इकडं खालती वरती ऊस आणि ऊसाच्या मधनं पडकं, त्यात ही असली कोयताळ इडी बाबळ बरं का म्हणायचं ह्याला. तर ह्या येड्या बाबळी उगावली तया, कारण बऱ्याच दिवसाची पडकं आहेत आणि असा चारा हाय. ही आपली मेंढरं अगदी आता ह्या दिवसात चाराच पाहिजे मेंढराला. कारण रानात शेतकरी आता जे त्याच्या मार्गाने तिथं पेरण्या फाडण्या चालू झाल्या, त्यामुळं चारा सोडून दुसरं रानात काय चरायला नसतं. तर या अशा प्रकारचा चारा आहे बरं का. आता फॅन्ड्री पिक्चर मधली काळी चिमणी जी होती का नाही, ती काळी चिमणी ही बरं का, ती गेली तिकडं. आता काही तर बसली, तुम्हाला दाखवतो लांबची लांब, जेणेकरून ती उठून नाही गेली पाहिजे. हो का, हीच ती काळी चिमणी बरं का, फॅन्ड्री पिक्चर मधली. अशा प्रकारची काळी चिमणी. आपण तिच्या थोडं जवळ जाऊ बघू. आता ती उठून गेली तर जाऊ शकते. गेली राव उठून, ते मेंढराव बसली. या असल्या काळ्या चिमण्या मेंढराव लय बसते, पण ती गावत नाही बरं का. गावली तर बघू आपण प्रयत्न करून, जर समजा झालं तर. पण ती शक्यतो गावणारच नाही. आणि आता ह्या ठिकाणी आपली मेंढरं आता मोर चालली ते बरं का. आता तुम्हाला दाखवतो मेंढरं कशी थांबते ते बरं का. आता थांबली का. मी मागे थांबलोय मेंढराच्या, आणि मेंढर पुढं चालू जाऊन आता उभी राहिली बरं का. आणि या ठिकाणी आता हे कावळीचा येल आहे. कावळीच्या याला जो काही फुल मस्तपैकी बरं का, एकदम सुंदर असं. आणि लहानपणी आम्ही बैल खेळायचो का ह्या फळाचे बरं का, कावळीच्या झाडाचे. आता ही मेंढर आपली मोर चालली ते. तर असं त्यांना बोलावलं का नाही की जाग्यावर थांबते ते मेंढर. तर अशी सवय आहे मेंढरांना बरं का. थांबा म्हणलं की 100% थांबणार. आता मी चाललो, मोर निघलो मेंढराच्या, आता चालली मेंढर. आता काय थांबा म्हणल्यावर मोर ताकद आहे राव. मी माग असलो तरच थांबणार, नाही तर मोर असल्यावर मग हातानेच आडवावं लागते.
वाकी चोपडच भागात ऊस बागायतदार जास्त आहेत बरं का, कारण इकडं वाकीचं तळं म्हणते, त्या तळ्याच्या शेजारी आहे आम्ही. ऊसात पाणी चालू होतं, जुळजुळ 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 खळखळ पाणी वाहतंय, नाही काय अडचण. तर ह्या ठिकाणी आपण मेंढरं पाणी पाजली आणि एक सुंदर असं झाड आहे, त्या झाडाचं नाव शिंदाड म्हणतो बरं का मित्र. आता शिंदाडाला बघा फळं येते, ते फळं खायचं असतं, ते लय जोरात लागतं बरं का. पिवळं पिवळं दिसतंय लांबनच बघा. आता मी चाललोय त्या झाडाकडं, तर हेच ते शिंदाडाचं झाड. तर मला आता कमेंटमध्ये असं सांगा मित्रांनो, एक मिनटं फळं येतं, ह्याच्या पण फळं 2-4 घेऊ खायला, लय भारी लागतात. रानमेवा. आता काय काय फळं पिकून ती वाळून गेली, ते गेलं. तर ही फळं तोडली, ते आता ह्याच फळाची ताडी निघते का झाडाची, ते मला कमेंटमध्ये सांगा बरं का. आता ही फळं किती इथं 6, 7, 8 फळं इथं. तर आपण खाणार आहे मस्तपैकी. तर मित्रांनो, शिंदाड खायला या बरं का, शिंदाड. आता शिंदाड मस्त तिथं, मग ह्याचं जर काय वेगळं नाव असं तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा बरं का. एकदम टेस्टी, म्हणजे तुरट तुरट लागते, भारी लागते. तुम्ही खाल्लंय का कधी, हे बी कमेंटमध्ये सांगा. आणि सरता शेवट मित्रांनो, दिवस गेला बरं का, दिवस अगदी पुढे चाललाय, तुम्हाला दाखवतोच मी पुढं. पण मग आता काळवटाच्या रानाने मोठा चारा चारून आणली आणि वाड्या शेजारी, म्हणजे आपलं जिथं वाडा बसलाय त्या ठिकाणी मेंढरं आली, ते माळाच्या ठिकाणी बरं का. तर या माळात सुद्धा आता पांढरं कराड दिसतंय खरं, पण आतून हिरवागार चारा आहे बरं का. तुम्हाला दाखवतो आणि नंतर वाडा बी दाखवतो. हा एक छोटासा डोंगर आहे आणि त्या डोंगरावर आपण मेंढरं सोडली ते बरं का. आता तुम्ही म्हणसाल पांढऱ्या कराडात मेंढरं चरती कशी काय, तर तुम्ही पाहू शकता हो का, आतनं हे असा हिरवा चारा आहे. आणि इकडं आता मेंढरं हळूहळू आपली थांबतील, कशी थांबतील तशी, जशी थांबतील अशी पटांगणाची सगळं. आणि इकडं आपला सूर्यनारायण जो आहे का नाही, दिवस म्हणतो आपण त्याला, ते सूर्यनारायण मावळायला चालल्यात. तर आता कंप्लीट वाजलीत आहे 6:45. 7 वाजून 6 वाजून 47 मिनिटं झालेत बरं का. तर 6 वाजून 47 मिनिटं म्हणजे 7 वाजता दिवस कंप्लीट बुडतोय. तर बघा, हे आपल्या भगत महाराजांचे मेंढरं वावराने थांबले. आणि इकडं बघा, पाणी आण, पाणी पियाला पाणी. आता इकडं चाललंय, कोणाचं पाणी आणायचं, कोणाचं काय. इकडं लाड आहे वहिनी बरं का, लय लांबून झूम केल्यामुळं थोडस डार्क दिसतंय. किती लांब आहेत बघा तुम्ही, इतक्या लांब वाड आहे आणि इतक्या लांब आपण झूम केल्यानंतर हे असं दिसतंय. बघा इकडं काकूचं बिरड आहे, काकूचं काय चाललंय. इथं सीताबाई, सीताची कोंडी. बघा भगत महाराज. आता त्यांना भेटायला चालली मेंढरं आपली, आपण वर बोलवूया. दगडावर बसून मस्तपैकी मेंढरं आपण बोलू, गाव बोलवून घ्यायची, म्हणजे चरून ते कसे चरायचे तशी. आता हे तिकडे मिळाय चालले ते त्यांच्याला खाटात. आता अनुसायला पाणी घेऊन बोलावलंय, अनुसाया पाणी घेऊन येते का कशी करते काय माहिती. आता आली बरं का. बघा मित्रांनो, ह्या दगडावर बसूनच मी मेंढरं माघारी बोलावली. त्या मेंढरात मिळायला चालली होती बरं का, पण गेली नाही तर मेंढरं जागेवर माघारी फिरली. आली नाही तर अलीकडं, पण माघारी फिरली. ती हळूहळू चरत येणार, पुढे गेली नाही तर. असं इतकं चित्राबाला ज्ञान असतं. आता चित्राबालाच काय, माणसाला सुद्धा किती ज्ञान असलं पाहिजे ह्याच्यावरून बघा तुम्ही विचार करा बरं का. अनुसाय आता इकडं मला तांब्या भरून घेऊन आली बघा, हातात तांब्या आणि 2 हांडाने 1 बादली पाण्याला चालली.
हब्ब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 
जायची? पाणी कुठं चालली का नाहीला? कुणाकडून तरी आणायला लागल. बघ आता तांब्याने बिराडा. तांब्या हो आणि मी केव्हा जायचं? तिथं बघते एखादा पेपर एखादा दिला तर. बर बर जा. ते अशा प्रकारचं सुंदर असतं आमचं नियोजन. या पाणी प्यायला मित्रांनो. लय वारं सुटलंय, पाणी वाऱ्याने जातंय.